नमस्कार मित्रांनो. ना कोणतं फिजिकल ना कोणता इंटरव्ह्यू, डायरेक्टली तुम्ही यामध्ये फक्त एक परीक्षा देऊन तुम्ही यामध्ये भरती होऊ शकता. एवढंच नाही मित्रांनो, जवळजवळ 6,000 पेक्षाही जास्त वेकेन्सी या भरतीमध्ये आलेल्या आहेत. याच भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओतून आज घेणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण त्या भरतीचे पूर्णपणे एज क्वालिफिकेशन काय आहे, पेमेंट किती असणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, भरती प्रक्रिया कशी असणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. अशा प्रकारे मित्रांनो, ही PDF आहे, तुम्ही ते बघू शकता. जवळजवळ 63 पानांची ही PDF असणार आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये जर पूर्ण PDF आपण वाचत बसलो तर आपला खूप वेळ जाईल. त्यामुळे मी ही जी PDF पूर्णपणे एडिट केलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त 12 पानांमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवल्या जाणार आहेत. त्यामध्ये पोस्ट वाईज तुम्ही इथं पाहिलं मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, ट्रॅक मशीन, ब्लॅकस्मिथ असे वेगवेगळ्या वेकेन्सी इथं तुम्ही ते बघू शकता. अशा आहेत. अशा जवळजवळ 6,557 वेकेन्सीसाठी ही पूर्णपणे भरती असणार आहे मित्रांनो. यामध्ये पे लेवलचा विचार जर केला तर टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल जे आहे मित्रांनो, यामध्ये लेवल 5चं आहे. 29,200 बेसिक असणार आहे. यानुसार तुमचं जे पेमेंट आहे सुरुवातीचं ते 40,000पर्यंत जाऊ शकतं. यामध्ये एज जर पाहिलं तर 18 ते 33 असणं इथं गरजेचं आहे. आणि तुमचं जे वेकेन्सी पाहिलं तर 323 वेकेन्सी इथं असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट तुम्ही बघू शकता की टेक्निकल ग्रेड 3साठी जर विचार केला तर 19,900 तुमचं पे लेवल असणार आहे. म्हणजे तुमचा सुरुवातीचा पगार जो आहे 30,000पर्यंत जाऊ शकतो. तुमचं एज इथं 18 ते 30 असणं इथं गरजेचं आहे. आणि तुमचं जे काय टोटल वेकेन्सी आपण इतर विचार केला तर 6,234 वेकेन्सी इथे भरल्या जाणार आहेत मित्रांनो. याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स जर पाहिला तर 23/5पासून याची जी काही नोटीस आहे ती ऑनलाईन आलेली होती. 30/6पासून याचे एक्झाम जे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते जे सुरू झालेले आहेत ते 29/7पर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत. पुढे डेट वाढूही शकते मित्रांनो. यामध्ये लास्ट डेट ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला फी पेमेंट 31/7पर्यंत तुम्ही इथे फी भरू शकता. आणि डेट ऑफ मॉडिफिकेशन विंडो जी आहे ती 1/8 ते 10/8पर्यंत इथे चालणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला एज लिमिट ज्याप्रमाणे मी सांगितलं, टेक्निकल ग्रेड 1A सिग्नलसाठी 18 ते 33 वर्ष आणि टेक्निकल ग्रेड 3साठी 18 ते 30 वर्ष इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आपण जाऊया की फॉर टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल पे लेवल 3 अंडर CPC यामध्ये तुम्हाला SC STमध्ये असाल तर 5 वर्ष एक्स्ट्रा आहेत. OBC नॉन क्रिमिनलसाठी असाल तर 3 वर्ष एक्स्ट्रा आहेत. त्याच्यानंतर ग्रेड 2साठी सुद्धा 5 वर्ष एक्स्ट्रा SC STसाठी आणि 3 वर्ष एक्स्ट्रा OBC वगैरे असतील तर त्यांच्यासाठी आहे. त्यामध्ये अजून एक गोष्ट नमूद केलेली मित्रांनो की जे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत, जे विडो आहेत किंवा डायवोर्स आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी मित्रांनो जे अनरिझर्व की EWS असतील तर 35 वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकतील. त्यानंतर OBC जे असतील नॉन क्रिमिनल 38 वर्षापर्यंत आणि SC ST 40 वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की डेट वाईज आपण पाहिलं तर डेट वाईज 18 ते 33 म्हणजेच काय तर अनरिझर्व किंवा EWS असतील तर त्यांना 20/7/1993 नंतरचा जन्म असेल. आणि जे OBCमध्ये असतील तर 2/7/1990 नंतरचा जन्म असेल. आणि SC ST असतील तर 1988 नंतरचा जन्म असेल तर मित्रांनो ते इथे फॉर्म भरणार आहेत. बाकी जे काय असतील विद्यार्थी ऑल कॅन्डिडेट्स ते 1/7/2008 नंतरचा जन्म असेल ते इथे फॉर्म भरू शकतात. आणि 18 ते 30साठी सुद्धा इथे तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकाल की कशाप्रकारे बर्थडेट इथे आपल्याला दिलेली आहेत. एक्झाम फीचा विचार केला, एक्झाम फी तुम्हाला फॉर ऑल कॅन्डिडेटसाठी 500 रुपये इथे फी आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो SC ST एक सर्व्हिसमॅन PWD फिमेल त्यानंतर जे ट्रान्झेस्टर असतील, त्यानंतर मिनॉरिटीज ऑफ इकॉनॉमिकल बॅकवर्ड्स म्हणजे EWSमध्ये असतील त्यांच्यासाठी इथे 250 रुपये फी इथे दिलेली आहे. प्रकारे मित्रांनो, पोस्ट पॅरामीटर्समध्ये जर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार जर केला तर टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही की क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेशन फ्रॉम टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट असं तुमचं इथं क्वालिफिकेशन असणं इथं गरजेचं आहे. टेक्निशियन ग्रेड 3साठी ट्रॅक मशीन यामध्ये 10वी पास किंवा SSLC प्लस ITI फॉर्म रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, NCVT SCVT इन द ट्रेड ऑफ फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, त्यानंतर डिझेल मेकॅनिक, त्यानंतर मोटर मेकॅनिक, वेल्डर मशिनिस्ट अशा प्रकारचं तुमचं जर डिप्लोमा असेल किंवा तुमचं 10वी पास आणि ITI जरी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर टेक्निशियल ग्रेड 3 ब्लॅकस्मिथमध्ये मित्रांनो तुमचं 10वी पास आणि जे काय संबंधित याच्यामध्ये ITI असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर टेक्निकल ग्रेड
3 ब्रिजसाठी 10वी पास आणि त्याचसोबत तुमचं ITI असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर टेक्निशियल ग्रेड 3 वर्क वेगन यासाठी 10वी पास आणि तुमचं ITI असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर टेक्निशियल ग्रेड 3 डिझेल इलेक्ट्रिकसाठी ITI आणि तुमचं 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 डिझेल मेकॅनिकलसाठी तुमचं 10वी पास आणि तुमचं SSL प्लस ITI फ्रॉम टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टेक्निकल ग्रेड इलेक्ट्रिकल TRS यासाठी सुद्धा तुमचं 10वी पास असणं ITI असणं इथं गरजेचं आहे. टेक्निकल ग्रेड 3 इलेक्ट्रिकल इथं 10वी पास आणि तुमचं ITI. म्हणजे काय मित्रांनो की बऱ्यापैकी ज्याही पोस्ट आहेत तुम्हाला इथे मी दाखवले जात आहे, जवळजवळ 15-16 ज्या काही पोस्ट आहेत याच्यामध्ये सगळ्यांमध्ये 10वी पास आणि ITI असणं तुमचं इथं गरजेचं आहे. फक्त पहिली जी पोस्ट आहे मित्रांनो ती पोस्ट सोडली तर बाकी सगळ्या पोस्टसाठी मित्रांनो 10वी पास आणि तुमचं संबंधित ट्रेडमध्ये ITI असणं इथं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे ही PDF आहे मित्रांनो. ही PDF तुम्हाला जर हवी असेल तर सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पूर्णपणे लिंक आहे. अप्लाय लिंकसुद्धा आहे मित्रांनो. तिथून डायरेक्टली तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे PDF होती. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि त्याचसोबत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो अप्लाय लिंक किंवा या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे डिटेल माहिती आपल्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच mhfauji.com वरती आहे. ती तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मेसेजवरती किंवा डायरेक्टली तुम्हाला तुमच्याकडे हवे असेल तर सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा. तर डायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. त्याचसोबत कमेंट प्रिंटमध्ये सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातील. किंवा मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल काहीही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सगळ्या गोष्टी बिंदास विचारू शकता. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या निशासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.